आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून या क्षणाची एक मोठी बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे। प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढणार नाहीयेत। काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत यंदा लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं स्वतः प्रियांका गांधींनी स्पष्ट केलंय। तर निवडणूक लढण्यापेक्षा पक्ष बांधणीकडे जास्त महत्त्वाचं लक्ष असून कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी या संदर्भात आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्या सोबत आहेत। प्रशांत, एक महत्त्वाची घोषणा खरं तर स्पष्टीकरण या ठिकाणी केलेलं आहे। स्वतः प्रियांका गांधींनी लोकसभा निवडणूक लढणार नाहीयेत तर पक्ष बांधणीकडे कल असणार आहे असं त्यांनी म्हटलंय। काय तपशील या संदर्भात? गेल्या 3 वर्षांपासून प्रियांका गांधी मध्ये परवा आपल्या ठाणे विधानसभेत आहे। त्या बैठकीच्या दरम्यान माहिती मिळाली आहे, ही माहिती आहे की प्रियांका मन निश्चित केलं आहे लोकसभा निवडणूक नाही। तर प्रशांत यांचा आवाज तितका स्पष्टपणे आपल्यापर्यंत येत नाहीये। पुन्हा एकदा त्यांच्याकडून याच पार्श्वभूमीवर तपशीलवार माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहतोय। प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढणार नाही असं स्वतः त्यांनीच काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत स्पष्ट केलंय। आणि आता बातमी आहे राज्यातील राजकारणातील। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र सुरू आहे। युतीचं अजून काही जमत नाहीये तर आघाडीतही बिघाडीचं चित्र दिसतंय। दिल्लीतले नेते युतीसाठी मातोश्रीवर जाणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे। तर तिकडे राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची पवारांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होणार आहे। तर शरद पवार आणि भुजबळांच्या उमेदवारीवर या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। तर निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंच्या मनसेचे इंजिन हे महाआघाडीच्या रुळावर धावण्याची शक्यता आहे। तसंच मनसेच्या सर्व अंगीकृत संघटनांची देखील आज मनसे मुख्यालयात बैठक होणार आहे। तर आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात महाआघाडीच्या दृष्टीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे। राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण केंद्रात ही बैठक आयोजित करण्यात आली असून आगामी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांच्या नावांबाबत या बैठकीत चर्चा होऊन उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल असं समजतंय। तर नाशिकमधून छगन भुजबळांचं नाव, तर कोल्हापूरमधून धनंजय महाडिक, तर साताऱ्यातून उदयनराजे भोसले आणि बारामतीतून सुप्रिया सुळे, तसंच रायगडमधून सुनील तटकरे आणि मावळमधून पार्थ पवार राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार असतील। तर ठाण्यातून गणेश नाईक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकूणच सगळ्यांचं लक्ष आजच्या या बैठकीकडे लागलंय। आणि आता युतीविषयी एक महत्त्वाची बातमी। नवी दिल्लीतला कोणताही नेता युतीकरता मातोश्रीची पायरी चढणार नसल्याचं भाजपच्या सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आलंय। युतीबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेणार आहेत अशी माहिती मिळतेय। तर राज्यातच युतीचा अंतिम फॉर्म्युला ठरेल। काल संध्याकाळी भाजपचे काही दिग्गज नेते या ठिकाणी युतीसाठी मातोश्रीवर जाणार असल्याची चर्चा होती, पण आता एकूणच या चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे असं म्हणता येईल। बघूयात पुढची बातमी। देशात भाजपचे पंतप्रधान हवे असतील तर महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असला पाहिजे अशी मागणी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे। युतीसाठी राष्ट्रीय नेते मातोश्रीवर आले तर त्या ठिकाणी त्यांचं स्वागत असेल असं देखील त्यांनी म्हटलंय। आणि युती झाली किंवा नाही झाली तरी देखील महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असा विश्वास देखील यावेळी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी म्हटलंय। त्यामुळे आता युतीचा तिढा कसा सुटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संजय राऊत यांनी काही वेळापूर्वीच न्यूज 18 लोकमतला ही एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे। आज व्हॅलेंटाईन डे आहे, मात्र राजकीय वर्तुळामध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे युतीचा व्हॅलेंटाईन होईल का, शिवसेना आणि भाजपमध्ये खरंच युती होईल का, हा प्रश्न आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे संसदीय नेते संजय राऊत सर, सगळ्यांचं लक्ष लागलं, लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत, पण युती होणार की नाही, काय चर्चा चालू आहे? कुठे चर्चा चालू आहे तुम्हाला माहिती आहे? आज व्हॅलेंटाईन डे जरी असला तरी आम्ही कधी तो साजरा करत नाही। हे बाळासाहेब ठाकरेंनी जो काय एक पायंडा पाडलेला आहे, तरुण मुलं करत असतील, पण ही जी युतीची चर्चा आहे ही आम्ही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाहतोय, मीडियातून पाहतोय, पण जमिनीवरती काही हालचाली मला दिसत नाहीत अजून। परंतु सर, राष्ट्रीय काही नेते मातोश्रीवरती येणार आहेत, त्यासाठी युतीसाठी गळ घालणार आहेत आणि मग युतीची घोषणा होईल। राष्ट्रीय नेते कोण मला माहीत नाही, कारण हल्ली
महाराष्ट्रात किंवा राज्यामध्ये गल्लीबोळात फिरणारे लोकसुद्धा राष्ट्रीय नेते म्हणून मिरवतात. देशाचं राजकारण आम्हाला जास्त माहिती आहे आणि कोणी आलेच तर आम्ही नक्कीच स्वागत करू मातोश्रीवर. त्यांचं परंपरा आहे आमच्या मातोश्रीची स्वागत करण्याची. पण ते फक्त राजकीय कामासाठी येतात असं नाही, त्यांची इतरसुद्धा कामं असतात. युतीची चर्चा सर रुळावरती आहे का कुठे घोडं अडलं, काय नेमकं जागा वाटपाबद्दल प्रश्न आहे सर? नाही, हा प्रश्न तुम्ही भारतीय जनता पक्षाला विचारायला पाहिजे ना. युतीसाठी त्यांचा नक्कीच आग्रह आहे. आमची स्पष्ट भूमिका आहे. केंद्रात नरेंद्र मोदी असतील, जर तुम्हाला हवे असतील आमच्या मदतीनं, तर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री असायलाच हवा. महाराष्ट्रात जर शिवसेनेचा मुख्यमंत्री नसेल पुढल्या 5 वर्षामध्ये, तर मग ते युतीला अर्थ काय आहे? हीच प्रमुख अट घेऊन शिवसेना युती ही करणार नाही, ही अट नाही आहे. ही अट आणि शर्त नाही आहे. जरी युती झाली नाही तरी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच आहे, याची आम्हाला खात्री आहे. उद्धव ठाकरे यांनी तो निर्धाराने पण केलेला आहे, विडा उचललेला आहे. आम्ही सगळ्या महाराष्ट्रात पुढला मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच राहील. धन्यवाद सर न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. तर आपण बघतोय की शिवसेना स्वतःच्या अटी आणि शर्तींवरतीच युती करण्यासाठी तयार आहे. मात्र शिवसेनेच्या अटी आणि शर्ती भाजप स्वीकारेल का हे पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. महाआघाडीत मनसेला सामावून घेण्यास काँग्रेसचा विरोध असताना देखील अजित पवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. उभयतांच्या या भेटीमुळे सध्या मनसे राष्ट्रवादी यांच्यात छुपा समझोता तर होत नाहीये ना, या संबंधीच्या चर्चांना आता पुन्हा एकदा उधाण आलंय. राज ठाकरे त्यांना एक मोठ्या प्रमाणात करून राज ठाकरे यांच्याशी निवडणुकीच्या सौजन्याच्या दृष्टीनं आम्ही लोकांनी चर्चा केलेली नाही. काही सार्वजनिक प्रश्नावर आम्ही चर्चा करतो अनेक, म्हणजे असंच काही नाही. पण इलेक्शनमध्ये किंवा एकत्रित काम करणं या प्रस्तावाच्या बाबतीत त्यांच्याशी आम्ही कुणी बोललेलं नाही आणि मला असं दिसतंय की त्याची काही चर्चा होईल असं मला दिसतं. शेवटी प्रत्येक जण काही ना काही मतं त्यांच्या विचाराची असतात. इव्हन मनसेच्याबद्दल देखील आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी किंवा काँग्रेसनी वेगवेगळी भूमिका व्यक्त केलेली आहे. पण मनसेनी पण पाठीमागच्या काळामध्ये 1,00,000 मतं, 1.5 लाख मतं अशी वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये लोकसभेला घेतलेली आहे. माझं म्हणणं असं आहे की जर खरोखरीच लोकसभेमध्ये भाजप शिवसेनेचा पराभव करायचा असेल आणि त्याच्यामुळं आता मागचे काही ज्या भूमिका एकमेकाला अजिबात न पटणाऱ्या आहेत त्या बाजूला ठेवून अनेक जण एकत्र येत असतील तर त्यांना घेऊन पुढे गेलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत. बघितलं, दोन्ही पवार काका पुतळ्यांनी मनसेला महाआघाडीत सामावून घेण्याबाबत कसं परस्पर विरोधी मत व्यक्त केलंय ते. पण तरीही अजित पवारांनी राज ठाकरेंची गुप्त भेट घेतलीच. या भेटीबाबत दोन्ही बाजूंनी प्रचंड गुप्तता पाळण्यात आली. दादरमधील एका मनसे कार्यकर्त्याच्या घरी ही भेट झाली. साधारण 1.5 ते 2 तास हे दोन्ही नेते एकत्र होते. असं म्हटल्यावर त्यांच्यात निश्चितच फक्त हवा पाण्याच्या गप्पा झाल्या असं समजायचं काहीच कारण नाही. थोडक्यात काय तर उघड युती होऊ शकत नसेल तर मग परस्परांना छुपी मदत मात्र नेमकी कशी करायची यावर उभयतांमध्ये नक्कीच चर्चा झाली अशी शक्यता नाकारता येत नाही. असो, पण आपण मनसे आणि राष्ट्रवादीत छुपा समझोता नेमका कसा होऊ शकतो यावर एक नजर टाकूयात. मनसे महाआघाडीला छुपा पद्धतीने मदत करणार. ज्या जागांवर मनसे उमेदवार उभा करेल तिथे महाआघाडीचा दुर्बल उमेदवार उभा केला जाऊ शकतो. लोकसभेत मनसेने केलेल्या या मदतीची परतफेड विधानसभा किंवा विधान परिषदेच्या रूपात परत केली जाऊ शकते. 2014च्या निवडणुकीपूर्वी मनसेचा आलेख घसरला असला तरी तरुणाईमध्ये मात्र राज ठाकरेंविषयीचं आकर्षण कायम आहे आणि दोन्ही पवारांना ही बाब मान्य आहे. म्हणूनच उद्या पुढे जाऊन समजा राष्ट्रवादी मनसेत पडद्यामागे एखादा छुपा समझोता झालाच तर अजिबात आश्चर्य वाटायला नको. किंबहुना या दोन्ही नेत्यांमधली ही गुप्त भेट त्याचीच तर नांदी नाही ना असं म्हणायलाही वाव आहेच. बघूयात नेमकं काय होतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.